जय महाराष्ट्र मराठी माणूस प्रत्येक सगळी निवडणूक पाहिली पण राज्यातली ते देशाचं सोडा आपण राज्यामध्ये पाहिली आणि राज्यामध्ये महायुतीची पूर्ण घसरगुंडी उडाली। म्हणजे देवेंद्र फडणवीसांना तर सरळ सरळ लोकांनी नाकारले, ते देवेंद्र फडणवीस नकोच आम्हाला। आणि प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे की देवेंद्र फडणवीस आम्हाला नको, का नको, कशासाठी नको, त्या फडणवीसांनी काय घाणेरडं राजकारण केलं ते मी तुम्हाला सगळं सांगतो। सगळ्यात पहिलं आणि घाणेरडं फडणवीसांनी राजकारण केलं म्हणजे फोडाफोडीचं राजकारण। हे पक्ष फुटाफुटी फोडाफोडी या सगळ्या गोष्टींना लोक कंटाळली हो आणि लोकांनी चांगला दणका दिला या सगळ्या जी निवडणूक झाली ती येणारी म्हणजे आपल्या विधानसभेच्या निवडणुकीत पण यांना पार रेटून टाकणार आहेत ही लोक। त्या देवेंद्र फडणवीसांना हे कधी समजलंच नाही की आपण जे दर्जाचं राजकारण करतोय त्याला लोक नाकारणार आहेत, त्याला लोक नाकारणार आहेत। आणि ज्या प्रकारचं देवेंद्र फडणवीस राजकारण करतात म्हणजे त्यांचा एक नेहमी स्वतःच्या दणक्यात ते असतात आणि तो दणका तो झटका खालच्या लोकांना पटत नाही किंवा अनेकांना आवडत नाही आणि त्याच्यामुळे हा सगळा रोष निघाला। दुसरी गोष्ट म्हणजे मराठा समाजाचं जे काही लोक त्या लोकांना मारहाण करण्यात आली, ज्या ज्या काही गोष्टी करण्यात आल्या, आता भले मी काय म्हणतो की तरी तुम्ही सरकारमध्ये असाल, इकडे जरांगे पाटील किंवा मराठा समाज आंदोलन करत असेल ठीक आहे, त्या गोष्टीत तुमच्याकडे त्यांच्या अपेक्षा आहेत। उद्या जरी शरद पवारांची सत्ता आली तरी शरद पवार काय देऊ शकत नाहीत त्यांना आरक्षण किंवा ते असं उडबाउडीची उत्तरं करणार, पण लाठीचार्ज करणं किंवा कुठेतरी लोकांना मारणं या सगळ्या गोष्टी फार चुकीच्या आहेत। तुम्ही एकतर चांगलं बोलून सोडवू शकता या सगळ्या गोष्टी किंवा काहीतरी त्याच्यावर उपाययोजना करता येऊ शकतात, पण या सगळ्या गोष्टी न करता त्यांनी तो जो वैयक्तिक समाजाने तो राग त्यांच्याविषयी मनात धरला आणि कुठेतरी महायुतीला याचा फटका बसलेला आपल्याला दिसतोय। कारण मराठा समाजाचं सगळं मतदान हे इतर पक्षांना झालेलं आपल्याला दिसतं आणि भाजपाचे दिग्गज नेते हरलेले आपल्याला पाहायला मिळतात। पण याच समकालीन महायुतीतले एकनाथ शिंदे पुन्हा ताकदीने उभं राहतात। त्यांना 7 सीटा मिळाल्या म्हणजे ज्या एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणून जे म्हणत होते की एकनाथ शिंदे संपून जातील इथून या सगळ्या राजकारणातून, त्याच एकनाथ शिंदेंनी 7 जागा घेऊन आपली ताकद पुन्हा दाखवले। आणि दुसऱ्या बाजूला राजसाहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिला। आता अनेक जण म्हणत असतील की जागा घेतल्या नाही काही नाही, फक्त बिनशर्त पाठिंबा दिला, त्याचा फायदा काय? पण त्याचा फायदा असा झाला की महायुतीच्या अनेक जागांना तिथून निवडून येण्यासाठी राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची ताकद मिळाली। म्हणजे जे पुण्याची जागा असेल, ठाण्याची असेल, कोकणातली असेल, नाशिक, नागपूर, अनेक ठिकाणची जिथं मनसेचा प्रभाव होता, जिथं त्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये मतदार होते, तिथल्या जागा चांगल्या फरकानं आपण आलेल्या पाहिल्यात। त्याच्यामुळं यांची देखील ताकद आपण कमी समजू शकत नाही। आता येऊया मूळ मुद्द्याकडे, नक्की मुद्दा काय, मला काय म्हणायचं आहे, राज ठाकरेंना कसली संधी आहे बोलूया आपण सविस्तर। महायुतीमध्ये आता सध्या तरी अजित पवारांना लोक नापसंत करताना दिसतात। देवेंद्र फडणवीस म्हणजे जे महायुतीचे मुख्य होते राज्यामध्ये, त्याच माणसाला लोकांनी नाकारलेलं आपल्याला पाहायला मिळते। राहिले दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर एका बाजूला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे आपल्याला दिसतात। आता नक्की राज ठाकरेंना कसली संधी येते, काय म्हणजे त्यांना कशाची संधी मिळणार आहे किंवा त्यांची काय ताकद आहे या सगळ्या राज्याच्या राजकारणामध्ये, त्याच्याच विषयी आपण चर्चा करणार आहे। महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीसांना लोक या येणाऱ्या विधानसभेत नाकारतील हे 100% आहे आणि हे त्यांना देखील माहिती आहे। आणि या सगळ्या गोष्टी होत असताना अजित पवार देखील कुठे ना कुठेतरी कोलमडतील आणि शरद पवार त्यांना देखील राज्याच्या राजकारणात जाणून बुजून आणि ताकदीनं दणका देतील, एवढं मात्र नक्की। मग एका बाजूला फक्त एकनाथ शिंदे आपल्याला दिसतात, पण एकनाथ शिंदे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली ताकद आजमावू शकतात का? तर नाही, मुळीच नाही। एकनाथ शिंदे सगळीकडे एकटे ताकद नाही आजमावू शकत। मग हीच संधी राजसाहेबांना आहे, हीच संधीचं सोनं त्यांना करता आलं पाहिजे। पण महायुतीने त्यांच्यावर जर विश्वास दाखवला आणि महायुतीचे मुख्य मला असं वाटतं नेते जर त्यांना करण्यात आलं तर मग मात्र महाराष्ट्रामध्ये काहीतरी नवीन होताना दिसेल। कारण राज ठाकरेंना कधी आतापर्यंत सत्ता दिली नाही लोकांनी, राज ठाकरेंच्या हातामध्ये आतापर्यंत सगळ्या या सत्तेची धुरा लोकांनी दिली नाही, त्याच्यामुळे लोकांचा त्यांच्यावरती विश्वास आहे। दुसरी गोष्ट, हा माणूस स्पष्ट वक्ता आहे, हा माणूस विकासावर बोलणार आहे, हा माणूस जातीन धर्मात या सगळ्या गोष्टी करणारा नाहीये, त्याच्यामुळं कुठेतरी लोक यांना पसंती देतील। फक्त एक गोष्ट मला असं वाटतं करणं फार महत्त्वाचं आहे, तो म्हणजे मराठा समाजाचा रोष कसा कमी होईल। कारण मराठा समाजाने ठरवलं तर कित्येक आमदार धुळीस मिळवू शकतात, एवढी मोठी मराठा समाजाची ताकद आहे। मग या सगळ्या गोष्टींना भेदून फोडून कसं त्यांचं मतदान आपल्या परड्यामध्ये घेता येईल, त्यांना मला असं वाटतं कसं समझोता त्यांच्यासोबत करून मराठा समाजाला आरक्षण मिळेल नाही मिळेल किंवा ज्या गोष्टी त्यांना मिळत आहेत
मग ते सारथीमधनं असो किंवा अण्णासाहेब पाटील या सगळ्या ज्या त्यांच्या योजना त्यांच्यासाठी राबवल्यात त्या 100% त्यांच्यापर्यंत आजही पोहोचत नाही. त्याचा देखील रोष त्यांच्यामध्ये, म्हणजे त्यांच्या मुलाला जर एखाद्या गोष्टीतून कर्ज वगैरे या सगळ्या गोष्टी घेण्याची वेळ आली तरी त्या गोष्टी त्यांना मिळत नाही आहेत. त्याच्यामुळं या जरी गोष्टी त्यांना व्यवस्थितरित्या दिल्या किंवा त्यांना ते कुठलं ते ECBCचं आरक्षण ते काय त्या जरी गोष्टी त्यांना व्यवस्थित दिल्या तरी मराठा समाजाचा कुठेतरी रोष आपल्याला कमी होताना दिसेल. त्याच्यामुळं या जरी गोष्टी समाजाविषयी केल्या तरी समाज मला असं वाटतं की थोडा सैल होईल, ढिला होईल आणि कुठेतरी त्याचं मतदान खेचता येईल. पण सध्याच्या घडीला राज ठाकरेंना जी संधी आली या राज्याच्या राजकारणात ती संधी मला असं वाटतं त्यांनी खरोखर ओळखावी आणि या संधीचं सोनं करण्याची वेळ आली आहे आणि ही संधीचं सोनं त्यांनी करावंच. कारण एका बाजूला एकनाथ शिंदे जरी असले राज्याच्या राजकारणात त्यांचा देखील थोडाफार प्रभाव आहे, पण एक वक्तृत्वशाली नेता किंवा विरोधकांच्या प्रत्येक गोष्टीला हाणून पाडणं आणि आपल्या भाषणातून ते लोकांना समजावून सांगणं किंवा त्याचं स्पष्टीकरण देणं असा एकमेव नेता म्हणजे राज ठाकरे. बाकी फडणवीस वगैरे यांना काही भाषणाचं काही नाही आहे. हे फक्त जरी मंचावर गेले तरी एखाद्या गोष्टीची उकल करून सांगण्याची ताकद यांच्यामध्ये किंवा या कुठल्याच नेत्यामध्ये आपल्याला दिसत नाही आहे. त्याच्यामुळे लोकांना कसं असतं ना, आज 400 पारचा नारा दिला मोदींनी, पण त्याच 400 पारच्या नाऱ्याला कसं गुंडळून चवरून सगळ्या गोष्टी करून या विरोधकांनी लोकांपर्यंत पोहोचवलं. ती पोहोचवण्याची कला मला असं वाटतं इकडं महायुतीमध्ये कोणामध्येही नाही आहे. कोणामध्ये फक्त एकमेव हे राज ठाकरे करू शकतात. म्हणजे एक पुण्याचं मागचं भाषण घ्या, त्यातलं उदाहरण तुम्हाला मी देतो. म्हणजे त्या मशिदींमधून जेव्हा त्या भोंग्यांमधून त्या मशिदीच्या फतवे जेव्हा काढले यांनी की मतदान यांना करा आपल्या मुसलमानांचं, तेव्हा तीच गोष्ट राज ठाकरेंनी बरोबर त्या सभेमध्ये येऊन की बाबा हे असे करतायत तर तुम्हालाही मी सर्व हिंदू बांधवांना सांगतो की तुम्ही हिंदूंच्या मागे उभे राहा. ते अशी कुठेतरी स्पष्टीकरण देणं किंवा असं स्पष्टीकरण देता लोकांना समजावून सांगणं हे फक्त राज ठाकरेच करू शकतात. हे बाकी कोणालाही जमू शकत नाही. फडणवीसांना तर सरळ नाकारलंय लोकांनी. त्याच्यामुळे फडणवीस पुन्हा राज्याच्या राजकारणात सोडून द्यावं. मी तुम्हाला सांगतो ही माझी क्लिप काढून ठेवा. अजित पवारांना देखील हा सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागेल. त्यांना देखील हार पत्करावी लागेलच. कारण शरद पवारांकडे ही लोक गप्प बसणार नाहीत. कारण एवढे खासदार एवढे येतात, तेवढं मतदान त्यांना झालंय, तेवढंच मतदान राज्याच्या राजकारणामध्ये देखील त्यांना होणार आहे. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. त्याच्यामुळे कुठंतरी मराठा समाजाचा रोष कमी करणं, त्यासोबत युवकांना सोबत घेणं, युवकांना पटवून देणं की आपल्याला काय करायचं राज्यासाठी, या सगळ्या गोष्टी फक्त राज ठाकरे करू शकतात. बाकी कोणीही करू शकत नाही. आणि जर राज ठाकरेंना जर त्या महायुतीच्या मुख्यस्थानी नेऊन ठेवलं तर खरोखर महायुतीला चांगल्या जागा मिळतील आणि महायुतीला मला असं वाटतंय या राज्यामध्ये पुन्हा सत्ता भोगता येईल. पण जर का असं झालं नाही तर महायुतीची सत्ता पुन्हा गडबडेल आणि मग महाविकास आघाडी सत्तेत येऊन बसेल. त्याच्यामुळं राज ठाकरेंना ही संधी दिसते, पण त्या संधीसाठी त्यांना संधी देणं महायुतीकडून हे फार महत्त्वाचं आहे. कारण हा माणूस फार महत्त्वाचा आहे सध्याच्या घडीला. कारण लोकांचा या कोणत्याही माणसावरती विश्वास राहिला नाही. कारण जे मतदान आता या लोकसभेच्या निवडणुकीला झालंय ते फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींकडे पाहून झालं आहे. हे मात्र लक्षात ठेवा, प्रत्येकानं लक्षात ठेवा. नरेंद्र मोदींकडे पाहून झालेलं मतदान आहे, केंद्रामध्ये पाहून झालेलं मतदान आहे. जेव्हा राज्यामध्ये मतदान करायची वेळ येईल ना तेव्हा गणितं फार वेगळी असणार आहेत. कारण लोकांना अनेक गोष्टींचे मला असं वाटतंय त्रास सहन करावे लागलेत. शिवभक्त जेवढे आहेत त्यांचा सगळ्यांचा रोष आहे की कत्तलखाने अजून गोशाळेचे बंद झाले, ते गायांचे कत्तलखाने बंद झाले नाहीत. छत्रपतींच्या गाड्यांवरचे ही सगळी जिहादी आक्रमण अजूनही कोणी हटवू शकलं नाही. फडणवीस नुसते बाता ठोकतात, त्यांच्याकडे काही नाही आहे. हे पुण्याचं जे प्रकरण झालं हे ज्या गाडीने ठोकलं याच्यामध्ये जर फडणवीसांना पार झोपवून टाकतील लोक. मी तुम्हाला खोटं नाही सांगत. मराठा समाजाचा रोष असेल त्याच्यामध्ये देखील फडणवीसच आहेत. या सगळ्या राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी फडणवीस नावाचाच एक व्यक्ती आहे. त्याच्यामुळं याचा दणका महायुतीला राज्याच्या राजकारणात फार मोठ्या प्रमाणात बसेल. त्याच्यामुळं फडणवीसांना मागच्या बाकावर बसवणं फार महत्त्वाचं आहे. नाहीतर महायुतीची राज्यातली सत्ता गेली म्हणून समजा. त्याच्यामुळं राज ठाकरे एक असा चेहरा आहे जो चेहरा नवीन आहे, जो चेहरा खरोखर लोकांना आता हवा आहे आणि लोकांना खरोखर त्यांना एक संधी द्यायची आहे. अशा हेतूतून जर त्यांनी महाराष्ट्र पुन्हा एकदा गल्लोगल्ली जाऊन पिंजून काढला तर मग मात्र महाराष्ट्र त्यांच्या हातामध्ये नक्की संधी देईल आणि राज ठाकरेंना आलेली ही संधी त्यांनी नक्की आजमावावी एवढं मात्र मला वाटतं वैयक्तिक. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा. भेटू पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओसोबत. तुर्तास धन्यवाद.